कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या खात्याअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नाशिक विभागामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूर, तालुका अकोले ही संस्था अत्यंत दुर्गम अशा भागात कार्यरत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात कौशल्य विकसित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सतत प्रयत्नशील आहे. अशाच ग्रामीण दुर्गम आदिवासी भागात इयत्ता 1 ते 12वी पर्यंत वसतिगृहावर राहून व आईवडील हे पूर्णतः निरक्षर असूनही गरिबीचे चटके सहन करीत प्रतिकूल परिस्थितीत देखील जिद्द आणि चिकाटी परिश्रम याच्या जोरावर स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाच्या उंच शिखरावर पोहोचणारा विस्तंत्री व्यवसायाचा सन 2001 ते 2003 या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण करून सध्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या आशिया खंडातील अग्रगण्य अशा रिसर्च सेंटरमध्ये मुंबई येथे टेक्निशियन जी या पदावर कार्यरत असणारे श्री मोहन कारभारी बांबळे यांचा हा यशाचा आलेख म्हणजेच त्यांची ट्रायबल व्हिलेज टू भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हा जीवन प्रवास किंवा त्यांची यशोगाथा ही थक्क करणारी आहे. तर आपण बघूया. हा व्हिडिओ सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल यात काहीही शंका नाही. धन्यवाद. प्रवास मवेशी ते भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई. नमस्कार, मी श्री मोहन कारभारी बांबळे, मुक्काम पोस्ट मवेशी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. माझे शिक्षण इयत्ता 1 ते 10वी शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा मवेशी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे झाले आणि 11वी ते 12वी सर्वोदय विद्या मंदिर राजूर येथे झाले. हे सर्व शिक्षण मी इयत्ता 1 ते 12वी पर्यंत शासकीय वसतिगृहामध्ये राहून पूर्ण केले आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर आता पुढे काय करायचे हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. कारण घरची परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने आणि आमचा आदिवासी विभाग हा असल्यामुळे येथे रोजगाराच्या संधी शेती सोडून काहीच नाहीत. मात्र मी ठरवले की आपण ITIला ॲडमिशन घेऊ. घरच्यांचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही, कारण ते निरक्षर आईवडील हे माझे निरक्षर आहेत. मुलगा जो करेल तो योग्य करेल अशी खात्री त्यांना होती. 12वी नंतर मी ITI करण्याचे ठरवले, कारण गावामध्ये BA, BCom, BSc झालेले थोडेफार मुले होते, पण त्यांना रोजगार उपलब्ध नव्हता. त्यामुळे मी ठरवले की ITIला ॲडमिशन घेऊन आपल्याला काही ना काही काम नक्कीच मिळेल. याच हेतूने मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूर येथे अर्ज केला व माझी इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली. सन 2001 ते 2003 बॅचला इलेक्ट्रिशियन ट्रेडला मला ॲडमिशन मिळाले. सुरुवातीला श्री धोंगडे सरांचे आभार मानतो, कारण इलेक्ट्रिशियन ट्रेडचे प्रशिक्षण पूर्ण करत असताना सुदैवाने आम्हाला श्री धनंजय धोंगडे सर प्रशिक्षक म्हणून लाभले. कारण आजकाल शहरात पैसे देऊन सुद्धा दर्जेदार शिक्षण भेटत नाही, पण श्री धोंगडे सरांनी आदिवासी ग्रामीण भागात आम्हाला अतिशय दर्जेदार प्रशिक्षण दिले. कुठल्याही अडचणीस आणि कुठल्याही वेळेस श्री धोंगडे सर यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत असल्याने आम्ही इलेक्ट्रिशियन कोर्स कंप्लीट केला. इलेक्ट्रिशियन
ट्रेडचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर मग मी मुंबईला 2004मध्ये टाटा पॉवर या कंपनीमध्ये अप्रेंटिस केली. अप्रेंटिसचं सिलेक्शन करण्याकरता टाटा पॉवर एक एक्झाम घेते. त्या एक्झाममध्ये मला थोडेसे पर्सेंटेज कमी असल्याने बसू देत नव्हते, पण मी थोडी रिक्वेस्ट केल्यानंतर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्यामुळे मला त्यांनी एक्झामला बसू दिले. जवळपास 150 इलेक्ट्रिशियन विद्यार्थ्यांनी ती एक्झाम दिली होती. त्यात आम्ही 8 जण रिटन आणि ओरलमध्ये सिलेक्शन होऊन टाटा पॉवरमध्ये मी अप्रेंटिस पूर्ण केली. टाटा पॉवरमध्ये अप्रेंटिस केल्यानंतर मी ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ येथे काम करत असताना भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई यांची ट्रेनी पदासाठी जाहिरात निघाली होती. तो फॉर्म भरल्यानंतर मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची रिटर्न एक्झाम दिली. त्या एक्झाममध्ये ती एक्झाम ऑल इंडिया बेसिस लेवलवरती होते. ती एक्झाम मी पास केल्यानंतर त्यांनी मला ओरल एक्झामसाठी सिलेक्ट केले. ओरल एक्झाम दिल्यानंतर माझी ट्रेनी पदासाठी निवड झाली. मी BRC मुंबई येथे 2006 ते 2008 यामध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर मला ऑक्टोबर 2018मध्ये टेक्निशियन शी या पदावरती काम करण्याची संधी दिली. आता सध्या मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये टेक्निशियन जी या पदावरती कार्यरत आहे. सांगायचा मुद्दा हाच की माझ्यासारखा गरीब घरातील मुलगा एकही रुपया कुणाला न देता भारतातील अग्रगण्य रिसर्च सेंटरमध्ये काम करू शकतो. ते फक्त आईवडिलांचे आशीर्वाद, गुरुजनांची मेहनत व मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत या जोरावर. श्री धोंगडे सरांचे मी ऋणी आहे. माझ्या आयुष्यात श्री धोंगडे सर यांचे बहुमोलाचे मार्गदर्शन लाभले, त्यांचा मी शतशः आभारी आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना माझे सहकारी टोनी डिसूजा यांच्याकडून खूप शिकायला मिळाले, त्यांचा मी ऋणी आहे. सर्व नवीन प्रशिक्षणार्थींना मी सांगू इच्छितो की जोपर्यंत स्वतःचे समाधान होत नाही तोपर्यंत काम करावं, त्याच्या मुळाशी जा. मग ते प्रॅक्टिकल असो किंवा थेअरी असो. तुमची थेअरी चांगली असेल तर तुम्ही कुठलीही एक्झाम क्रॅक करू शकता. आता तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, त्यावरती पाहिजे ती माहिती तुम्ही शोधू शकता व एक्झामला सामोरे जाऊ शकता. धन्यवाद.